नमस्कार, मी सोनाली सुरेश नाडकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. तर अकोल्याच्या तिसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बघूया हलका हलका कसं आहे, मावलं. काय आहे माहिती आहे का? आय डोंट नो. ओके. खरं तर नाश्त्याला मूग आले होते, ते सोडून आम्ही हे खायला आलो आहे, कारण आम्हाला सकाळी सकाळी मूग शिजवलेले मूग खायची सवय नाही आहे. त्यानंतर मी जरा केस कापायला आले आणि पूर्ण क्लीन करून घेतलं, कारण खूप गरम होत होतं आणि हे सलून पण खूप छान होतं. आणि फायनली इथून निघून जायची म्हणजे या रूमला बाय बाय करायची वेळ आली होती. खरंच खूप मजा आली. बऱ्याच आठवणी आहेत या रूममध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. दिलीप झाली का तयारी? झाली झाली. बनियान बघा कोणाची आहे. आठवण कर. माझी बॅग झाली. तुझी तयारी? ही माझी सगळ्यात आवडती प्लेस आहे. तिला बाय बाय करायचं मन नाही होत आहे, पण ठीक आहे. चला. आमचा सी ऑफ चालू आहे गोड मुलीसोबत. आणि आता आम्ही आकाशदादांच्या घरी चाललेलो आहोत आणि तिथून आमचा एक वेगळा प्लॅन आहे. आम्ही तिथून शेगावच्या मंदिरात जाणार आहोत आणि त्याचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही एक्सायटेड असाल मला माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला माझे संपूर्ण व्लॉग नीट बघावे लागतील आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करावं लागेल. सो फायनली आता आम्ही आकाशदादांच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि मला खूप भूक लागलेली आहे. आणि हे काहीतरी पत्रावळी टाईपचं काहीतरी दिसतंय. ते अकोला साईडला अशीच कागदाची पत्रावळी देतात. मला आधी टेन्शन होतं की याच्यातून खाली सांडण्याची शक्यता आहे बहुतेक, पण असं नाही आहे. खरं तर जेवणही खूप सुंदर बनवलं होतं. भात, तर नंतर चपाती, ही भाजी आणि ही डाळ आणि ते गोड होतं आणि ती चटणी होती, ती सुद्धा खूप सुंदर होती. त्याच्यानंतर सगळे आम्ही जेवून झाल्यावर गच्चीवर आलो आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता की इथे अशाच पद्धतीचे घरं आहेत जिथे सगळ्यांना गच्ची आहे. कोकणात अशी घरं फार कमी दिसतात, कारण कोकणात पाऊस भरपूर पडतो, त्याच्यामुळे कौलारू घरं जास्त तुम्हाला दिसतील. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन, याच्यानंतरचा भाग खूप महत्त्वाचा आणि स्पेशल आहे. सो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आधी मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.